श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मुंबई आग्रा महामार्गावर लळित शिवारात कारमधून होणारी अवैध विदेशी दारू व बिअरची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली। जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आदींना पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न। देवपुरातील विद्यानगरी येथे छत्रपती शिवराय तसेच छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न। महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शास्ती माफीचा निर्णय। आणि गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर लळित शिवारातील लक्झरी शॉप जवळ हुंदाई कारमधून होणारी अवैध विदेशी दारू व बिअरची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखत कारसह 6,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबई आग्रा महामार्गावर लळित शिवारातील लक्झरी शॉप जवळ एका पत्र्याच्या शेड शेजारी उभ्या असलेल्या कारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली विदेशी दारू व बिअरची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून हुंडाई कारसह 6,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 17/3/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पांढऱ्या रंगाची हुंडाई i10 कार क्रमांक DN09J2594 हिचे बेकायदेशीररित्या विदेशी दारू बिअर भरलेली असून मालेगाव कडून धुळे मार्गे नवापूरकडे जाणार असून लक्झरी होम डेकोर शॉप जवळ उभी आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 17 रोजी मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव धुळे महामार्गावरील टोल नाक्याच्या अलीकडील लळित शिवारातील लक्झरी होम डेकोर शॉप जवळ सदर वर्णनाची कार मालेगाव धुळे रस्त्याजवळील एका पत्र्याच्या शेड जवळ उभी असल्याची खात्री होताच कार जवळ गेले असता त्यावरील चालकास संशय आल्याने कार पळून घेण्याचा प्रयत्न करताच बळाचा वापर करून कार थांबवण्यात आली। चालक भाविन कुमार मगनभाई पटेल वय 31 वर्ष राहणार मोटोकावड गाव कुल खलिया दमन व प्रतीक धीरूभाई पटेल वय 30 राहणार वचला खलिया गाव सोनवाडा तालुका पारडी जिल्हा वलसाड गुजरात यांना कार मधील मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडावडीची उत्तरे दिल्याने कारची तपासणी केली असता कारच्या मागील सीटवर आणि पाठीमागील डिकीत 34,400 रुपयांची प्रीमियम विस्की, 14,000 रुपयांची रॉयल टॅग, 44,030 रुपये किमतीची रॉयल चॅलेंज फिनिश प्रीमियम, 18,720 रुपयांची ब्लू हँड पिकड विस्की, 15,975 रुपयांची टब्बर प्रीमियम बियर, 6,200 रुपये किमतीची मॅगी मोमेंट ओडका तसेच 5 लाख रुपयांची कार असा 10,33,325 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, संजय पाटील, श्याम निकम, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सुनील पाटील, महेंद्र सापकाळ, अतुल निकम आदींनी केली। स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे। त्याप्रमाणे एक पथक तयार करून PSI मोरे व त्यांच्याबरोबर 5-6 लोक असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला। गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता त्याला थांबवले। त्यातील चालक भाविन कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरूभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे। त्यांच्याकडे नावगाव विचारलं, सखोल तपास केला असता त्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिले। त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत। सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की, रॉयल स्टॅग बॅरल, रॉयल चॅलेंज फ्रेश, इम्पेरियल ब्ल्यू, ट्यूबोर बियर आणि मॅजिक मोमेंट वडका असा एकूण 1,33,000 व 5 लाखाचं वाहन असे टोटल 6,33,325 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत। जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आदींचा पुरस्कार वितरणाचा सोहळा धुळे जिल्हा परिषदेच्या कै यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे कै यशवंतराव चव्हाण सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे उपस्थित होते। राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ शपथही ग्रहण करण्यात आली। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। यात महिलांचा जीवन
जीवन प्रवास, सक्षम अंगणवाडी ताई, बालविवाह, सोशल मीडियाचे दुष्परिणाम हे कार्यक्रम लक्षवेधी ठरले. समारंभात आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, महिला अधिकारी, कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महिला बाल विकास अधिकारी अजय डफोळ, लेखा अधिकारी स्वरांजली पिंगळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, शिक्षण अधिकारी पुष्पावती पाटील, सहाय्यक प्रकल्प संचालक भावना पाटील, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष सुर्वे यांनी केले. सगळ्यांना खूप छान छान पुरस्कार मिळालेले आहेत आणि तळागाळापर्यंत काम करणाऱ्या माझ्या सगळ्या अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका, CDPO आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने घडवून आणणारे फडोळ सर यांचं सगळ्यात आधी मी विसरून जाईल नंतर बोलताना, त्यामुळे सगळ्यात आधी त्यांचं मनापासून स्वागत, अभिनंदन आणि त्यांच्यासाठी त्या टाळ्या महिला बाल कल्याण विभागासाठी. खरं म्हणजे ह्या ज्या चारी रांगोळ्या काढलेल्या आहेत, चारी ज्याच्यामध्ये स्त्रीच्या जीवनाचा प्रवास दाखवलेला आहे, साखरेने तर अतिशय उत्तम संदेश दिला. सोशल मीडियाचा हे कोणाचा होता, शिंगेडा, तर त्यांनी तर अतिशय उत्तम संदेश दिला त्यांच्या रांगोळीमधून, त्यांच्या नाटिकेमधून. तर त्याच्यामुळे हा सतत अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा विभाग, जसं फडोळ सरांनी सांगितलं, माझी आई पर्यवेक्षिका आहे आणि हा विभाग मी अगदी माझ्या लहानपणापासून बघत आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या जडणघडणीमध्ये तुमचा सगळ्यांचा, सगळ्या अंगणवाडी ताईंचा आणि पर्यवेक्षकांचा आणि CDPO मंडळींचा या सगळ्या प्रकारामध्ये खूप मोठा वाटा असतो. मुलाचं भावविश्व घडवण्यासाठी, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी, आणि नुसते संस्कार नाही, नुसतं मानसिक आरोग्य नाही, तर जर त्यांच्या याच्यामध्ये कुठली शारीरिक कमतरता असेल किंवा आणखी काही त्यांना प्रॉब्लेम्स ते फेस करत असतील, तर त्याचा आरोग्यमयी उपचार करण्यासाठी पण अशा सगळ्या छोट्या, म्हणजे तुमच्या चार्ट्समध्ये लिहिलं असतं बघा की 0 ते 3, 3 ते 6, तर अशा सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुरुवात अंगणवाडी डिपार्टमेंट आणि महिला बालकल्याण डिपार्टमेंटच्या पद्धतीने करते, ज्या त्याच्या अगदी गर्भात असल्यापासून, ती व्यक्ती अगदी गर्भात असल्यापासून त्याच्यावर तुमचे संस्कार होत असतात. याच्याकरता म्हणून तुमचं विशेष अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने आजच्या सगळ्या सन्मानाचे, सगळ्या सत्काराचे सगळे पुरस्कारही तुम्ही सगळ्या अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर आणि मदतनीस ताई आहात. तर त्याच्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने हा जो सगळा छान कार्यक्रम घडवून आणलेला दिवस उजाडावा की ज्या दिवशी आपल्याला जागतिक महिला दिवस वेगळा साजरा करायची आवश्यकताच पडू नये. हे खरोखर आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं यश नाही. मी कधी कोणत्याही मीटिंगमध्ये, हॉलमध्ये, दिल्लीपासून ते गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत कोणत्याही हॉलमध्ये, कोणत्याही मीटिंग बसतो की मला दिसतं की फक्त 2-4च महिला दिसतात बोटावर बोलण्या एवढ्या, त्या मायनॉरिटीमध्ये असतात. आज नेमका उलटा प्रसंग आहे. आम्ही 2-4 आणि तुम्ही सर्व हॉल भरलेला आहे. आम्हाला आज ती फिलिंग कळते, पण आनंददायी भीती आज आम्हाला आहे. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो की असाच मी सांगायला अतिशय आवर्जून सांगतो की महाराष्ट्र राज्य हे महिला सक्षमीकरणामध्ये देशामध्ये एक चांगलं आदर्श उदाहरण आहे. कोणतंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये पहिल्या काही महिलांमध्ये, काही क्षेत्रामध्ये आपल्या महिलांनी त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे. आज सुद्धा 2025 मध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 3 ऑल इंडिया सर्व्हिस मंडळात आहे. जसं आम्ही कलेक्टर IAS असतो, IAS, IPS आणि वन विभाग या 3 अखिल भारतीय सेवा आहेत. त्या तीनही अखिल भारतीय सेवाचे राज्याच्या प्रमुख ज्या महिला आहेत, त्यामध्ये IAS अधिकारी आम्ही सगळे राज्याचे, त्यांच्या प्रमुख या श्रीमती सुजाता सौमिक मॅडम आहेत. पूर्ण महाराष्ट्र राज्याचे IPS अधिकारी, त्यांच्या प्रमुख IPS अधिकारी आहेत. आणि IPS अधिकारी आहेत, IPS, तर IPS अधिकाऱ्यांचं नाव आहे श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, त्या DGP ऑफ महाराष्ट्र आहेत. आणि सर्व वन विभागाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या राज्याच्या प्रमुख आहेत श्रीमती शोमिता बिस्वास, ज्या प्रिन्सिपल चीफ कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्या जिल्हा न्यायाधीश आहेत, डिस्ट्रिक्ट जज, त्या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज आदरणीय माधुरी आनंद मॅडम आहेत. आपल्या धुळे जिल्ह्याच्या, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या 3 जिल्ह्याच्या वन विभागाच्या प्रमुख, ज्याचे हेडक्वार्टर धुळ्याला आहे, त्या श्रीमती नीनू सोमराज IAS मॅडम आहेत.
शिवजन्मोत्सवानिमित्त देवपुरातील विद्यानगरी येथे छत्रपती शिवराय तसेच छत्रपती शंभूराजे यांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। यावेळी शिव व्याख्यान व भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिवजन्मोत्सवानिमित्त देवपुरातील विद्यानगर येथे छत्रपती शिवराय तसेच छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शिवव्याख्यान व भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। नरेश जिपुरू देसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर मोहित अशा नरेश देसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। दुपारी 3 वाजता छत्रपतींच्या मूर्तीचा आगमन सोहळा संपन्न झाला। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। सायंकाळी 6:30 वाजता मान्यवरांचा सत्कार समारोपाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर शिवविख्याते प्राध्यापक मनोज पाटील यांचे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। रात्री 8 वाजता महाप्रसाद व त्यानंतर रात्री 9 वाजता बाबुवाडी येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचा भजन कीर्तन संध्या कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी गुरुद्वाराचे प्रबंधक धीरज सिंग बाबा, डॉक्टर सुशील महाजन, भिकन वराडे, इंजिनियर झालटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब हे महाराजांना द्यायला नव्हते आले, मराठा सरकतच नव्हता, जागीच होत नव्हता। तर जिजाऊ महासाहेबांनी शिवबांना सांगितलं, शिवबा मावळा हा तुळजापूरला पाठव, कुठेतरी देवस्थानाला पाठव, ती तलवार लपव आणि जागी हो, सदरेवर पडत ये। आणि मला भवानी माता स्वप्नात आली आणि तिने तलवार दिली, तर ती तलवार आपण सगळे जाऊ। ते 16 तलवार घ्यायला गेले, तलवार सापडली। आपला मराठा उठला, जगदंबाने आपल्याला साथ दिली, ती तलवार काढली आणि हर हर महादेवाच्या नावाने पुकारा देऊ, तिथं पिंडही दाखवली। मावळा इतका हुशार होता की तलवारीखाली पिंड ठेवली होती। तर हर हर महादेव भवानीचा नारा लागला आणि मग तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चालू झाला। आणि मग तिथं भवानी उठली, तलवार उठली, तेव्हा हिंदू मराठा जागृत झाला। नाही तर मराठा हा हिरव्याच्या खाली, आज माझ्या राजाच्या खाली मुघल सल्तानात मी पायाखाली ठेवली, भविष्यात ही सल्तानात मी पायाखाली आणेल। पंडा असा आहे, मी हिंदूच्या घराघरात जाऊन स्वतः कार्यक्रम करेल। छत्रपतींचे अश्व सिंहासनाधीश्वर माझ्या पद्धतीने जेवढं असेल मी त्या घरात बसवेल। तुम्ही जसं म्हणले माना सन्मानानेच बसवेल। हिंदू एवढा षंड नाही की तो महाराजांना चुकीच्या ठिकाणी बसवेल, तो काळजातच बसवेल, त्याच्या रक्तातच महाराज ती हिंदू धर्माची आहे। मला राजकीय वेशापेशा द्यायचं नाही, मला त्याला श्रीमंतीतच बसवायचं। तुम्ही जरी देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकीयाकडे बसवले असेल तर राजकीय पंडा, माझा राजकीय पंडा नाही। माझ्या राजाची श्रीमंती मी दाखवली आणि माझ्या राजाला घरात स्वार केला। मला 1.5 दिवस दिला, गादीवरून आदेश आल्यानंतर मी तेवढा आदेश 1.5 दिवसात एवढं केलं की माझ्या राजाने मला घडवून घेतलं। मी हा जो गड उभा केला 6 महिन्यात, ते मला वरतून राजाने आदेश देत घडवून घेतला। नाही तर मी एवढं रिनोव्हेशन मला कधीच केलं नाही। माझा गड गेला, मी गड परत उभा केला। धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी दिनांक 18 मार्च ते 31 मार्च दरम्यान शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला असून थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महापालिकेची कोट्यवधीची कर वसुली थंडावल्याने मनपा प्रशासनाकडून कर वसुली व्हावी यासाठी थकबाकीदारांसाठी शास्ती माफी जाहीर करण्यात आली आहे। मनपाकडून मालमत्तावरील शास्ती माफी देण्यात आली आहे। दिनांक 18 ते 31 मार्च 2025 अखेर आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार मनपा हद्दवाढ व धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना ही शास्ती माफ करण्यात आली आहे। तरी सर्व मालमत्ता धारकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक 18/3/2025 पासून ते 31 मार्च 2025 अखेर धुळे शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी आहे अशांना शास्ती माफी योजना 100% देण्यात आलेली आहे। तरी धुळे शहरातील हद्दवाढसह शहरातील लोकांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून शास्ती माफीचा लाभ घ्यावा व तसेच जे मालमत्ता धारक 31 मार्च अखेर भरणा करणार नाहीत अशांवर 1 एप्रिल पासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की त्यांनी या शास्ती माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा ही विनंती। दिवसभराचा आपला टार्गेट माफीचा पहिला दिवस असून 25 ते 30 लाखाच्या आसपास आज भरणा येईल। त्यानंतर भरणा उद्यापासून अजून वाढण्याची शक्यता आहे। पहिल्याच दिवशी बराच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिकांचे धन्यवाद। बिहारमधील गया येथील महाविहाराचे नियंत्रण
आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बौद्धगया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर संयुक्तरित्या धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की बिहार बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे गेल्या 70 वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी ब्राह्मण पंडित ही त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चा करत असतात. त्या ठिकाणी कर्मकांड करत असतात. जे बुद्धाला अपेक्षित नाही असे कर्मकांड त्या ठिकाणी करत असतात. 1949 ला बनवलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी 5 ब्राह्मण व 4 बौद्ध लोकांची कमिटी बनवण्यात आली आहे. या ठिकाणी 5 ब्राह्मण असल्याने त्यांचेच वर्चस्व असतील. खऱ्या अर्थाने बघितल्यास 1950 ला भारत हा सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झाले. 1950च्या अगोदरचे सगळे झालेले नियम कायदे मोडीत काढण्यात आलेले असताना देखील बुद्धगयातील बुद्ध विहारास 1949चा कायदा लागू करण्यात आलेला आहे. हा कायदा रद्द करून बुद्धगयातील महाबुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी सदरचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देविदास जगताप, महेंद्र माले, बीटी आयरे, जितेंद्र सिरसाट, रविकांत वाघ, शंकर करात, जिल्हा संघटक आकाश बागोल, योगेश पगारे, सागर चव्हाण, विशाल महाले, आकाश एलेकर, चंद्रमणी वाघ, सीताराम वाघ, दिलीप बोरसे, राहुल पाटोळे, मोहन वाघ आदी सहभागी झाले होते. भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये, जे सम्राट अशोक यांनी बनवलेलं आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे कारभार चालतोय तो त्या ठिकाणी 4 बौद्ध कमिटी मेंबर आहेत, 4 हिंदू आहेत आणि 5वा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा 100% हिंदू असला पाहिजे. म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्ध विहाराची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात, जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही. ते त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते. आणि हे बुद्ध विहार मुक्तीसाठी गेल्या 3 दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत, परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे 12 तारखेला या बुद्धगया मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे. त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आम्ही 18 तारखेला आज रोजी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुंबई आग्रा महामार्गावर लळित शिवारात कारमधून होणारी अवैध विदेशी दारू व बिअरची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली. जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आदींना पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. देवपुरातील विद्यानगरी येथे छत्रपती शिवराय तसेच छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न. महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शास्ती माफीचा निर्णय. आणि गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी करण्यात आले 1 दिवसीय धरणे आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारात. तोपर्यंत नमस्कार.